हरिओम. मी विशालसिंह गजानन पार्टे, मूळचा मुंबईचा, माही उपासना केंद्र, पण 2014 पासून आखाती देशांमध्ये राहतोय माझ्या कुटुंबासह नोकरीच्या निमित्ताने. तर आता जो मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे, हा अनुभव मला 28 फेब्रुवारी 2026 रोजी आला. अगदी बरोबर तुम्ही ऐकलं, 28 फेब्रुवारी आणि आखाती देश, म्हणजेच ज्या दिवशी सध्या सुरू असलेलं युद्ध ह्या दिवशीच सुरू झालं. तर अनुभव असा आहे की माझा मोठा मुलगा जो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेला आहे, त्याचा दुसरा पेपर हा 28 फेब्रुवारीला शनिवारी सकाळी होता. तर सकाळची सुरुवात खूप छान झाली. आम्ही सकाळी सगळे लवकर उठलो. त्याला परीक्षा केंद्रावरती मला सकाळीच घेऊन जायचं होतं. सुचितावीरांनी दही साखरेचा नैवेद्य सुरुवातीला बापूंना अर्पण केला, नंतर त्याच्या हातावरती दही साखर ठेवली आणि मुख्य म्हणजे त्यांनी बाधा निवारक सुदीप लावला. जेव्हापासून प्रथमेशची 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे, हा 28 फेब्रुवारीचा दुसरा पेपर त्याचा, तर अगदी पहिल्या पेपरपासूनच त्या बाधा निवारक सुदीप बापूंचरणी अर्पण करतात आणि बापूंना आळवतायत की बापू, जी काही संकट, जे काही बाधा या परीक्षेच्या दरम्यान किंवा वाटेमध्ये असतील त्या तर तुझ्या कृपेने दूर कर. तर अनुभव असा आहे की 28 फेब्रुवारीला आम्ही घरातनं निघालो. प्रथमेश वेळेवरती परीक्षा केंद्रावरती पोहोचला. 11 वाजता सकाळी त्याचा पेपर पूर्ण होणार होता आणि बरोबर त्याच दरम्यान इंटरनेटवरती, टीव्हीवरती बातम्या येऊ लागल्या होत्या की दोन देशांमध्ये हे युद्ध सुरू झालेलं आहे. तर युद्ध तर सुरू झालेलं आहे. आमचा देश, ज्या देशात आम्ही राहतो, तो देशही या युद्धाच्या काय म्हणतात ना, रणांगणापासून बऱ्यापैकी जवळ आहे. असं असूनही बापूंवरती पूर्णपणे विश्वास आहे. बापूंवरती पूर्णपणे त्यावेळेला आम्ही विश्वास ठेवून आम्ही घरातनं निघालो की आपल्याला प्रथमेशला घ्यायला जायचं आहे. आम्ही त्या शाळेच्या ठिकाणी पोहोचलो, प्रथमेशला घेतलं. त्या वेळेला साधारण 11:30 ते 11:45 झाले होते. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता आणि तो सुरू प्रवास असतानाच इंटरनेटवरती आणि ट्विटरवरती अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की ज्या देशामध्ये आम्ही राहत आहोत किंवा जे इतर आखाती देश आजूबाजूला आहेत, ते देश सुद्धा ह्या युद्धामध्ये ओढले गेले होते. बघा कसं असतं ना की परिस्थिती हळूहळू ही हाताबाहेर जाऊ लागते, पण आपण जे बापू भक्त आहोत, आपण बापू भक्तांना खरंच कुठली चिंता नसते, कारण की आपल्या सगळ्या या अडचणींच्या समोर, या सगळ्या संकटांच्या समोर आपला बापू ठामपणे उभा असतो आणि ह्याचा पूर्णपणे विश्वास आपल्याला असतो. आम्ही साधारण 11:15 पर्यंत घरी आलो. जसे आम्ही घरामध्ये पाऊल ठेवतोय, दुसऱ्याच मिनिटाला आमच्या फोनचे अलार्म जोरात वाजायला लागले. एक इमर्जन्सी अलर्ट ह्या देशामध्ये प्रत्येक फोनवरती ह्या देशाच्या यंत्रणांनी तो ठेवलेला आहे की ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं संकट या देशावरती येतं तेव्हा ती अलार्म सिस्टम सुरू होऊन मोठ्या मोठ्याने फोन वाजायला लागतो. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही तो अलार्म बघितला, तो मेसेज वाचला, त्यावेळेला आम्हाला कळालं होतं की ह्या आमच्या राहत्या देशावरती सुद्धा शत्रूने क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सने हल्ला केला होता. आमचा हा राहता देशही या युद्धामध्ये खेचला गेला होता. पण बघा, बापूंची कृपा अशी की सकाळी परीक्षेला निघण्यापासून ते परीक्षेचा पेपर लिहिण्यापर्यंत, ते घरी येईपर्यंत अशी कुठलीच परिस्थिती बापूंनी उद्भवू दिली नाही की जेणेकरून एखाद्या प्रकारचं दडपण येईल किंवा टेन्शन येईल. अगदी ह्या सगळ्या गोष्टी, प्रवासापासून ते प्रथमेश परीक्षेचा पेपर लिहीपर्यंत बापूंनी सगळ्या गोष्टी अगदी सुखरूपपणे करून घेतल्या. आम्हाला सगळ्यांना घरी व्यवस्थित सुखरूप बापू घेऊन आले. हे बापूंचंच घर आहे. बापू आम्हाला त्यांच्या घरी घेऊन आले सुखरूपपणे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या परिस्थिती ओढावू लागल्या. आम्ही सगळे बापूंच्या कृपेने घरी सुरक्षित होतो. बापूंना अक्षरशः लोटांगण घातलं. बाधा निवारक सुदीपची आम्हाला आठवण झाली की तो नावाप्रमाणेच बाधेचं निवारण करणार आहे. त्याने होऊ घातलेल्या बाधांचं सगळं निवारण केलं, आम्हाला सुखरूप घरी आणलं आणि मग त्याच्यानंतरची जी परिस्थिती आहे ती तुमच्या सर्वांच्या समोरच आहे. बापूंच्या कृपेने ही परिस्थिती सुद्धा बदलेल. ह्या परिस्थितीमधून सुद्धा आपण सगळेच बाहेर येऊ, जे वेगवेगळ्या आखाती देशामधले श्रद्धावान आहेत ते. आणि एक मुख्य म्हणजे सांगायचं इथे की बऱ्याच नातेवाईकांचे, आईबाबांचे, मित्रांचे फोन येत होते आणि त्या फोनवरती विचारपूस होत होती. तर उलटच होत होतं की त्यांनी माझी विचारपूस करण्याच्या ऐवजी आम्हीच त्यांची विचारपूस करत होतो. अगदी घरातलं वातावरण बापूंच्या कृपेने पूर्णपणे नॉर्मल, हेल्दी, पण त्याच वेळेला आम्ही अलर्ट होतो, यंत्रणांना सहकार्य करत होतो आणि ज्या ज्या प्रकारे यंत्रणा आम्हाला मार्गदर्शन करत होत्या त्याप्रमाणे आम्ही बापूंच्या कृपेने राहत होतो. तर आम्ही ते सर्व मित्र विचारत होते की अरे, एवढे तुम्ही बिंदास कसे काय, एवढं तुम्हाला दडपण येत नाही का, तुम्हाला टेन्शन येत नाही का? तर त्यांना आम्ही एकच सांगत होतो की ही जी काही होऊ घातलेली संकट आहेत, बाधा आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत ना, हे आम्हा बापू भक्तांना नाहीत. आमच्यासाठी आमचा फक्त बापू आहे आणि आमचा बापू आमची सगळी काळजी या दरम्यान घेतो.
या होऊ घातलेल्या संकटांना, अडचणींना आणि बाधांना खरंच माहिती नाही की आमचा बाप कोण आहे ते. हरिओम श्रीराम अंबरने.